धूळ येत आहे त्याच्यावर काही निर्बंध आणण्यासाठी, ते आटोक्यात आणण्यासाठी काही आपण प्रयत्न करत आहोत का? की गाईडलाईन नुसतं पेपरवर आणि गाईडलाईन नुसतं हवेत, पण प्रदूषण पण हवेत, हे असं आता मुंबईत झालेलं आहे. आणि मुळात मुंबईत, ज्या मुंबईमध्ये 24 वॉर्ड्समधून अजूनही 15 वॉर्ड्समध्ये वॉर्ड ऑफिसर नाही. मी ऐकलं परीक्षा झालेली आहे, रिझल्ट आलेले आहेत, पण पोस्टिंगसाठी खोके मागितले जातात, अशी ह्या मुंबईची परिस्थिती करून ठेवलेली आहे. नक्की कुठचा उद्योग ह्या राज्यात येणार आणि मुंबईत येणार जर अशी परिस्थिती करून ठेवली? एका बाजूला आपण पाहतोय 8,500 कोटीची रस्त्याची कामं अडलेली आहेत, दुसऱ्या बाजूला 15 वॉर्ड ऑफिसर नाहीत, कचरा उचलला जात नाही आहे, आणि प्रदूषण वाढत असताना नुसतं गाईडलाईन म्हणून म्युन्सिपल कमिशनर काहीतरी काढत असतात. पण हे सगळे जे गाईडलाईन मार्चमध्ये काढले किंवा आत्ता काढले, ह्या गाईडलाईनला न पाळणारे लोक किती आहेत? त्याच्यावर काही कारवाई झाली आहे का? स्टॉपवर दिलं आहे का? काही पेनल्टी लावली आहे का? कुठेच काही कोणाकडे काही आता पत्ता नाही. पण नुसतं आरोप करायचे आणि मग काहीतरी गाईडलाईन्स काढायची, हे घाणेरडं राजकारण, प्रदूषित राजकारण आज आपल्या राज्यात झालेलं आहे. म्हणून आज मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून जनतेला हेच सांगणार आहे की ह्या 8,500 कोटीचे जे काही घोळ आणि घोटाळा यांनी करून ठेवलेला आहे, आमचं सरकार लवकरच येणार आहे. आणि सरकार आपल्या आशीर्वादानंतर आल्यानंतर ह्या सरकारमधून ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार, म्हणजे करणार. ज्यांना जेलमध्ये टाकायचं त्यांना टाकणारच. कारण आमची मुंबई लुटलेली, आमचा महाराष्ट्र लुटलेला आम्हाला कोणी चालणार नाही. त्यांना जेलमध्ये आम्ही टाकणारच. आणि जे काही ह्यांनी आता सगळ्या राज्याचं आपण पाहतोय एकदम घाणेरडं प्रदूषित राजकारण करून ठेवलेलं आहे, ते सुधारण्यासाठी आम्ही पुढे आलेलो. आज आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात, येत्या आठवड्यात ह्या हिअरिंगवर जे काही होणार आहे त्याच्यावर आमचं लक्ष आहे. सेटलमेंट होणार की ब्लॅकलिस्टिंग होणार, हा आज मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की बाकीचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, 5 पाकिटं जी दिलेली आहेत, त्याच्याबद्दल काय आहे ह्याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. दुसऱ्या कोणाकडून नाही तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून, ज्यांनी आम्हाला सांगितलं की एका वर्षात खड्डेमुक्त आम्हाला रस्ते देणार. मुंबई महापालिकेचे जे प्रोजेक्ट सुरू आहेत, जे मला असू दे किंवा आता दहिसर विरारचा जो कॉरिडॉर आहे तो आम्हीच सुरू केलेला आहे. तर ते फोटो हे लावतात. प्रोजेक्टच्या प्राइस जे आहे, प्राइस एस्केलेशन जे आहे ते पद्धतीनं वाढताना दिसून येत आहे. कारण त्यामुळे कारण जे आहे ते नाही, जर आपण पाहिलं तर एकंदर रस्त्यांचं घोळ MSRDCचं असो, MMRDAचं असो किंवा BMCचं असो, सगळीकडे आता तेच झालं आहे, प्राईस एस्केलेशन चाललेलं आहे. आणि मुंबई महानगरपालिकेत आम्ही सतत हे सांगत असल्यामुळे कुठे ना कुठेतरी हे आटोक्यात आलेलं आहे. पण जे खिशे भरायचे चाललेले आहेत ते अजूनही सुरू आहे. म्हणजे कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरवर दबाव आहे की काम सुरू करू नकोस, पण पैसे देतात ते आम्हाला परत दे. हा कॉन्ट्रॅक्टरचा जो दबाव आहे तो आपल्यासमोर आलेला आहे. बघा, ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन वगैरे सगळे गुजरातला पाठवलं ना, गुजरातच्या मंत्र्यांना आम्ही उत्तर देत नाही. अच्छा, आपण एकच म्हणजे बाकीच्यांना पटलेलं आहे. काल मी याच्यावर भाष्य केलेलं आहे. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस, टाटा मेडिकल डिव्हाइस पार्क, बल्क ड्रग पार्क, 40 गद्दार, आता डायमंड बोर्ड्स, बुलेट ट्रेन यायच्या आधी एवढं सगळं पाठवलेलं आहे. विचार करा, बुलेट ट्रेन आल्यानंतर किती काय पाठवतील. बुलेट ट्रेनची पण जागा BKC मधली फुकट दिलेली आहे. त्याच्यात महाराष्ट्र शासनाची इन्व्हेस्टमेंट आहे. मग नक्की हे सरकार कोण चालवत आहे, कुठून चालतंय, हा प्रश्न येतोच ना. रस्त्यांचा मुद्दा लावून धरलाय, नेमका तुमचा आरोप कोणावर आहे? कॉन्ट्रॅक्टर्स, महापालिका प्रशासन की? मी प्रत्येक पत्रकार परिषदेत हे सांगितलेलं आहे की मी कॉन्ट्रॅक्टर्सचं अजूनही नाव घेतलेलं नाही आहे. कारण एक सत्य आहे की कॉन्ट्रॅक्टर्सच काम करत असतात. तो कोणीही कॉन्ट्रॅक्टर असो, ते काम करत असतात. जो काम करतो त्याला कॉन्ट्रॅक्टर बोलतात. माझा आरोप आणि माझा आक्षेप, ही जी पद्धत आता लावलेली आहे, जिथे सगळीकडे एस्केलेशन आपण सगळीकडे खोक्यांचं जे कारभार चालू आहे आणि हा जो घोटाळा आहे, म्हणजे कागदपत्रावर सगळं आहे पण कुठेही रस्त्याचं एक सुद्धा काम पूर्ण झालेलं मला दिसत नाही आहे. ह्या घोटाळ्यावर माझा आक्षेप आहे. आणि ह्या घोटाळ्यात जे कोण दोषी असतील, मंत्री असतील किंवा प्रशासक असतील किंवा कोणी अधिकारी असतील, त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार. मी हेच तर सांगतो, ही पूर्ण एक यंत्रणा जी बसवली आहे. आता हे जे आम्ही बोललो त्याच्यात 1000 कोटी कॉन्ट्रॅक्टरचे आम्ही अडवून धरलेले आहेत मुंबई महानगरपालिकेचे. ते आपल्या माध्यमातून धरले आहेत. कारण आपण जेव्हा बोलतो इथे एकत्र तेव्हा जनता ऐकते. आणि म्हणून जी वरपासून खालती यंत्रणा आहे, कॉन्ट्रॅक्टर्सपासून सगळे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 18 ते 19 वयोगटातील तरुण मतदार आहेत. 93% असे तरुण मतदार आहेत ज्यांनी रजिस्टरच केलं नाही. याचं कारण सध्याची राजकीय परिस्थिती असू शकते का? मला वाटतं ते असू शकतं. पण एक आहे नक्की की मतदार जिथे जिथे आपण पाहताय भ्रष्ट सरकार आहेत, तिथे त्या भ्रष्ट सरकारांना पाडून नवीन चांगली सरकार आणतात. कर्नाटकमध्ये आपण पाहिलं, मध्य प्रदेशमध्ये असं होणार आहे. आणि आपण पाहताय महाराष्ट्रात देखील होणार आहे. जिथे जिथे खोक्यांचं सरकार, जिथे जिथे
भ्रष्ट राजकारण चालू आहे, प्रदूषित राजकारण चालू आहे, तिथे असं होणार, बदल होणार. हायकोर्टानं आदेश देऊन ही सिनेट निवडणुका ज्या आहेत ते टाळत आहेत आणि परत आता नवीन नोंदणी करण्याचं भाग आहे. काय ते आम्ही नोंदणी करू आणि पुन्हा एकदा जिंकू. मला जास्ती महत्त्व विरोधकांना द्यायचं नाही आहे, पण एक निश्चित आहे, हे सरकार घाबरट आहे हे कळलेलं आहे, डरपोक सरकार आहे. काही ट्विट जे आहे ते एक मिनटं, इथून येतो तो. उदय सामंतांनी जे ट्विट केलंय त्याच्यात त्यांनी सचिन वाझेंचा देखील उल्लेख केलेला आहे. त्या प्रकरणानंतर महाराष्ट्राची बदनामी झाली, उद्योजक घाबरले आणि त्याच्यानंतर मोठे उद्योग हे महाराष्ट्राबाहेर गेले असं एकंदरीत- बघा, जाऊ दे, काही काही लोकांवर आपण जास्ती भाष्य करत नाही, कारण ते जे त्यांचं मंत्रिपद आहे ते त्यांना सांभाळता येत नाही आहे, तर कशाला जास्ती बोलायचं त्यांच्यावर. कारण त्यांच्या महाराष्ट्राच्या वतीनं मी परत यांचा एक ट्विट केलं होतं, तर त्यांनी ट्विट केलं, परंतु एक संभ्रमाचं वातावरण. मुख्यमंत्री कुठे होते तेव्हा? मुंबईत होते की दिल्लीत होते? परंतु काय वाटतं? नाही, पण मुख्यमंत्री कुठे होते? घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते? मुंबईत होतं. मुंबईत होते नक्की ना? पण हे- परवा जाऊन आलेत पण दिल्लीला. हो. पण हे ट्विट काय नंतर वाटतं? डिलीट केलं. मी काल खरं माझी आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची भेट झाली, हे आपल्याला गुपित माहिती नसेल, आणि मी त्यांना विचारलं की कल शब आप कहाँ थे, कल शब आप कहाँ थे, तो उन्होंने हंस के बताया कि ऐसी बातें क्यों पूछते हो जो बताने के लायक नहीं है. पहले शर्माए फिर हंस के बोले. नाही तर तुम्ही हेडलाईन चालवाल की कोणतरी हुडीमध्ये गेलं. पण मुख्य गोष्ट अशी आहे, आता अर्थात कालचं जे ट्विट आहे त्याच्यावर पण आपण प्रश्न विचारू शकाल, अनेक लोक काय 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 बोलत असतात त्याच्यावर प्रश्न विचारू शकाल, पण एक नक्की मी इथे मान्य करीन की ही ताकद जी आहे ही जनतेची ताकद आहे, आपली प्रेसची ताकद आहे की आपल्या माध्यमातून हा रस्त्याचा जो विषय घेतला आम्ही, मग स्ट्रीट फर्निचरचा विषय असेल तो पण आता बघा चौकशीमध्ये आहे. चौकशी अजून पुढे काय झालं हे कळलं नाही, पण पैसे अडलेले आहेत, घोटाळा तिथे आपण काही ना काही थोडंफार रोखू शकलेलं आहे, पण त्या घोटाळ्याची आम्ही चौकशी करणार. स्ट्रीट फर्निचरवर आमचं लक्ष आहे, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनच्या घोटाळ्यावर आमचं लक्ष आहे, आणि हे रस्त्यांचे जे घोटाळे आहेत ते आम्ही जनतेसमोर आपल्या माध्यमातून आणले. मी खास आपले आभार मानेन की आपण जेव्हा हे दाखवता तेव्हा ह्या घोटाळेबाज सरकारला, खोके सरकारला हे मान्य करायला लागलं की कुठे ना कुठेतरी गडबड आहे. त्यांना 650 कोटी जे ॲडव्हान्स मोबिलायझेशनचे होते ते थांबवावे लागले, त्यांना 400 कोटी जे चुकीचे एस्टिमेट दाखवलेले ते थांबवायला लागले, त्यांना ह्या सगळ्या रस्त्यांच्या ह्याच्यावर चौकशी लावायला लागली आणि एकाला टर्मिनेशन नोटीस द्यायला लागली. इथपर्यंत आपण आता पोहोचलेलो आहोत, म्हणजे हा घोटाळा मान्य केलेला आहे त्यांनी. पुढचं पाऊल हेच असेल किंवा जेव्हा आमचं सरकार बसेल तेव्हा आम्ही यांच्यावर कारवाई करणार. आदित्यजी, पण तुम्हाला असं वाटतं का की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि ताशेरे ओढले जाते, नजीकच्या काळात राज्यात नेतृत्व बदल शक्यता वाटते? निवडणूक तर लावा, त्याच्यात तर मग पूर्ण सरकार बदलेल. पण एक आहे, नक्की आहे की हे सगळं जे भ्रष्ट सरकार आहे ह्याच्यात भाजपला आनंद मिळत आहे का? काही ह्याच्यात भाजपला काही आनंद वाटत आहे का की एवढं भ्रष्ट सरकार, ज्यांच्यावर चौकशा लागल्या, ज्यांच्यावर भाजपनीच आरोप केले, जे भाजपचे कार्यकर्ते कदाचित त्यावेळी लढले असतील आमच्यासोबत ह्या भ्रष्ट लोकांच्या विरोधात, ते आज त्यांच्यासोबत बसलेले आहेत. आज बघा ना, रस्त्यांचा घोटाळा आहे, आणि रस्त्याचा घोटाळा असो, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असो, जेव्हा मी सातत्याने विषय लावून धरलेला आहे, जेव्हा त्यांना वाटतं की अधूनमधून काहीतरी नवीन होईल, तेव्हा भाजपचं कोणतरी आमदार किंवा कोणतरी मध्ये पत्र टाकताना सांगतं बघा आम्ही पण विषय घेतला, चला एकत्र आपण दाखवूया सगळं भ्रष्ट कारभार कसा मुक्त करायचा असतो महाराष्ट्रातून. पण ते जे कोणी लोकप्रतिनिधी पत्र लिहित असतील, मी त्यांना हेच सांगेन की मी जसं सातत्याने विषय हा धरलेला आहे तसं आपण पण ह्या पुढे बोला, आणि कोण भ्रष्ट आहे आपल्याला माहिती आहे बोला. मी जसं सांगतोय की हे भ्रष्ट कारभार कोण करते बोला. आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे, मुंबई के जो रास्ते हैं उनके बारे में बता रहे हैं कि स्कैम हुआ है, क्या कहना चाहिए? बिल्कुल, आप ही के माध्यम से पिछले 10 महीनों में हमने रास्तों का विषय लिया है. आपने देखा होगा जो हमारे इलीगल सीएम है, जो खोके सरकार के सीएम है, वो हर बार कहते हैं कि इसमें कोई घोटाला नहीं, लेकिन मैं ये हर बार कहता आया हूँ कि ये स्कैम है. और इसी वक्त आज जैसे हम बात कर रहे हैं, एक कॉन्ट्रैक्टर को, जो साउथ मुंबई के कॉन्ट्रैक्टर है, उनको एक टर्मिनेशन नोटिस दी हुई थी. 1 महीना उनका जो था, 15 दिन थे, वो पूरे हुए हैं, और उसके बाद अगले हफ्ते में हियरिंग शायद होगा. बीएमसी ये हियरिंग लेगी. यही दिलचस्पी की बात है कि इस हियरिंग में सेटलमेंट होने वाली है या ब्लैकलिस्टिंग होने वाली है. वैसे ही दूसरी बात है, जो ईस्टर्न सबब के कॉन्ट्रैक्टर है, जिनको एक बड़ा पैकेट दिया है लगभग 1000 करोड़ का, वो कॉन्ट्रैक्टर जिस ब्रिज पे काम कर रहे थे चिपळूण में, वहाँ का ब्रिज गिर गया है. तो कुछ उस पर इन्वेस्टिगेशन हुआ है, इंक्वायरी हुई है, और उसी कॉन्ट्रैक्टर को आप ये काम देने जा रहे हो या कुछ बदल होने वाला है, इस पे बात है. लगभग 8,500 करोड़ के काम इस मुंबई में आज भी शुरुआत नहीं हुए, जबकि टेंडर्स दिए हुए, कॉन्ट्रैक्ट्स दिए हुए. तो ये घोटाला है,
और मैं यही कहना चाहता हूँ कि एक जो ताकत बनी है जनता की और हम सब लोगों की कि ये जो पूरा स्कैम है जनता के सामने ला पाए, इसी की वजह से आज इंक्वायरी चल रही है, इन्वेस्टिगेशन चल रहा है, लेकिन कहीं ना कहीं सेटलमेंट के दृष्टिकोण से चल रहा है। हमारी जब सरकार बनने वाली है आते ही चुनाव में, उस सरकार हमारी बनने के बाद, वो सरकार बनने के बाद जो भी इसमें गिल्टी हो, फिर मंत्री हो, अधिकारी हो, कॉन्ट्रैक्टर हो, सब पे कार्रवाई की जाएगी, क्योंकि मुंबई की लूट और महाराष्ट्र की लूट हमें बिल्कुल, हम ये नहीं करेंगे, इसके मान्य नहीं करेंगे। कल के ट्वीट के बारे में आपने बात कही कि मैं नहीं कहूँगा कि पुनः ये, क्या कहना चाहते हैं? अरे भी उनसे पूछो कि पुनः आने वाले कि नहीं, लेकिन मैं ये बात कहूँगा कि ये जो भ्रष्ट सरकार बनी हुई है, जिसका जन्म खोखो से हुआ है, इसे अभी जनता नाकारने वाली है, जनता इसे भगाने वाली है। जनता अगर आप देखें तो हैरान है, त्रस्त है कि हर क्षेत्र में, कृषि क्षेत्र हो, उद्योग क्षेत्र हो, अगर आप देखें तो MPSC UPSC के एग्जाम्स हो, जो भी पोस्टिंग चाहिए हो, ये सरकार पैसे मांगती है। अगर कर्नाटक की सरकार 40% की सरकार हो, तो ये तो 1000% की सरकार है, 1000% ये करप्ट सरकार है। जिस तरह से कल प्रधान इंडिया अलायंस में हर कोई दूसरे का साथ देना चाहिए, ऐसे में अलग अलग स्टेटमेंट आ रहे हैं। शरद पवार ने भी स्टेटमेंट दिया कि लोकसभा चुनाव में मोदी सरकार बदलेगी या नहीं, ये बोल नहीं सकते, यानी कि वो इंडिया अलायंस पर खुद एक अविश्वास दिखा रहे हैं। मुझे लगता है ये अभी मैं आपसे सुन रहा हूँ, इसको मैं खुद पढ़ना चाहूँगा, फिर उसी पे बात करना चाहूँगा। और आज जैसे मैंने कहा कि ये सबसे बड़ा जो स्कैम है मुंबई में, लगभग 6000 करोड़ प्लस 2500 करोड़, उस पर मैं बात करना चाहूँगा, क्योंकि नहीं तो हमारा जो लक्ष्य है वो इधर उधर इतरा जाएगा। तो मुझे लगता है कि इसी पे आज बात रखें, क्योंकि आप ही के माध्यम से हमने इस घोटाले को जनता के सामने लाया है। और मैं यही विनती करूँगा आपसे कि ये जो बात है उसको जनता तक लेके जाए, समझाए, क्योंकि जनता को पता है, जनता भी हैरान है कि पिछले 1-1.5 साल में कहीं भी कुछ विकास के काम नहीं हुए। विकास हुआ होगा तो 40 गद्दारों का हुआ है, बाकी कुछ नहीं। अरे ये सवाल इसलिए इतना इम्पोर्टेंट था, आपने जो रोड कॉन्ट्रैक्ट का की बात उजागर की, वो तो हमने लिया। इंडिया अलायंस इसलिए इम्पोर्टेंट है कि पूरे देश में एक आप माहौल बनाना चाहते हैं कि बीजेपी को हराना है, बट ऑब्वियस है कि ये आपको करना है। ऐसे में एक दूसरे का साथ देकर एक दूसरे को मोराल बूस्ट करना चाहिए। ऐसे में इस तरह के बयान जो आपने कहा उनको हराना है, क्यों हराना है, उसकी बात मैं कह रहा हूँ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।